जागा वाटपाबाबत अजून काही ठरलेलं नाही असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिंदे गटाकडेच असतील, अशी घोषणा करत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपच्या दाव्यातील हवा काढून घेतली. मात्र हसन मुश्रीफ यांची ही घोषणा केवळ घोषणाच ठरू शकतो, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे. कारण महायुतीपेक्षा भाजपला प्रत्येक जागेसाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहेत. अब की बार 400 के पार घोषणा दिल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा स्थानिक पातळीवर असा निर्णय घेतील, अशी शक्यता कमीच आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपचा निर्णय दिल्लीतूनच होऊ शकतो, असा सूर उमटत आहे. महायुतीच्या रविवारी झालेल्या मेळाव्यानंतर हसन मुश्रीफ यांनी जिल्ह्यातील दोन्ही जागा शिंदे गटाला असतील, असे जाहीर केले. प्रत्यक्षात याच नव्हे तर राज्यातील कोणत्याही जागेबाबत महायुतीचा निर्णय झालेला नाही. या निर्णय प्रक्रियेत कोल्हापूर जिल्ह्याचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेसला किती महत्त्व असेल हे सांगता येणार नाही. दुसरीकडे जागा जरी शिंदे गटालाच मिळाल्या तरी उमेदवारी विद्यमान खासदारांनाच मिळेल की नाही, याविषयी संभ्रमावस्था आहे. लोकसभेची निवडणूक भाजपच्या दृष्टीने प्रतिष्ठेची आहे. त्यामुळे एका जागेवरील विजयाची आखणी करताना अनेक बाजूंनी विचार केला जाणार आहे. त्यामुळे जागा कोणाला मिळणार यापेक्षा विद्यमान खासदारांना उमेदवारी मिळवणे हेच मोठे आव्हान असेल. वरिष्ठ पातळीवरून मिळालेल्या संकेतानुसार दोन्ही खासदारांच्या कामाविषयी नकारात्मक मत आहे. त्यामुळे जागा जरी शिंदे गटाला मिळाली तरी विद्यमान खासदारांनाच उमेदवारी मिळेल, हे सांगणे अवघड आहे. शिंदे गटाच्या दोन्हीही विद्यमान खासदारांचे मौन महायुतीत जोपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित होत नाही, तोपर्यंत इच्छुक उमेदवारांनी मौन बाळगले आहे. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक हे दावेदार असले तरी सध्या लोकसभेबाबत अजून कोणतेही स्टेटमेंट त्यांच्याकडून आलेले नाही. त्यांच्या मुलाच्या विवाह समारंभात व्यग्र असल्याने त्यांनी वक्तव्य केले नसल्याचेही सांगण्यात येते. त्यानंतर त्यांच्या हालचालींना वेग येईल, असेही सांगितले जात आहे. दुसरीकडे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार धैर्यशील माने यांनीही लोकसभेबाबत आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाल्यानंतर तेही सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. शिंदे गटाच्या 7 खासदारांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा आरोप आमदार सतेज पाटील यांनी केला होता. तसे असेल तर कोल्हापुरातील दोन्ही लोकसभेचे उमेदवार हे भाजपच्या तिकिटावर उभारणार का, असा सवालही उपस्थित होत आहे. त्यामुळे मुश्रीफ यांनी केलेल्या घोषणेला किती महत्त्व आहे, हे अभ्यासणे गरजेचे आहे.